ट्रीटमेंट ऑफ रेज्ड आय सी पी आपण बघितलं 22 इज द एक्झॅक्ट लेवल. cerebral perfusion pressure 50 to 70 बट नॉट अबव 70 पण नाही पाहिजे, 70 इज द हायेस्ट. तर GCS पुअर असेल तर इंट्युबेट करा, कारण की प्रॉब्लेम आहे की हायपॉक्सिया झाला किंवा हायपरकार्बिया झाला तर ICP वाढेल. तर सॅच्युरेशन नॉट बिलो 94, PO2 अबव 80, PCO2 35 to 37 किंवा 30पर्यंत घेऊन जाऊ शकतो. माइल्ड हायपोकॅपनिया. मॅप अबव 100 फॉर एज 50 to 70 आणि मग 15 to 50 आणि अबव 70 to 110 ठेवायचा आहे मॅप. व्हॉल्यूम ठेवायचा आहे, हायपोटेनिक नाही ठेवायचं आहे. ब्लड लागलं तर ब्लड द्या, कोॲग्युलोपॅथी करा, परंतु व्हॉल्यूम जास्त नाही द्यायचा आहे. क्रिस्टलॉइड्स नका देऊ, त्याच्या हे म्हणणे ब्लड देणं म्हणण्याच्या मागे. गरज लागेल तर प्रेसर्स लावा. परफ्युजन प्रेशर मेंटेन ठेवा. CPP बिटवीन 60 to 70. सिडेशन आणि ॲनाल्जेसिया द्या. सिडेशनने फायदा होतो. सिडेशनने ICP डिक्रीज होतो, डिमांड डिक्रीज होते, कंजेशन कमी होतं, वस्क्युलर टोनवर पण फायदा होतो आणि व्हेंटिलेटरसोबत फाईट नाही होत, असिंक्रोनी कमी होते. तर पॅरामीटर्स मेंटेन ठेवायला इझी होतं. हायपो ऑस्मोलर नाही ठेवायचं आहे, बिलो 320 ठेवायचं आहे. हायपर पण नको. मोर दॅन 280 280 to 320 ठेवायचं आहे, त्याच्या वर नाही, खाली नाही. लागलं तर CSF ड्रेन करा. सीजर्स अर्ली सीजर्ससाठी देऊ शकता तुम्ही. सीजर तर ट्रीट करायचीच आहे, प्रोफायलॅक्सिससाठी वेगळी गोष्ट आहे. अर्ली याच्यासाठी तुम्ही प्रोफायलॅक्सिस देऊ शकता, अर्ली सीजर्ससाठी, ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीसाठी. शुगर्सचे एक्झॅक्ट इंडिकेशन्स नाही आहेत, पण टाईट नका ठेवू. पण 110 to 180 ठेवू शकतो, त्याच्यावर नाही, खाली नाही. हायपरथर्मिया तर टोटली अनअवॉइड करायचंच आहे. DVT प्रोफायलॅक्सिस द्यावं लागेल पेशंट इमोबिलाइज असेल तर. ट्रीटमेंट ऑफ चॉईस जनरल मेजर फॉर ICPचे हे ट्रॉमासोबत कन्फ्यूज होतं आपल्याला. बट मेन आहे ट्रीटमेंट ऑफ द कॉज. क्लॉट काढा, ट्यूमर काढा, शंट करा, मेटाबॉलिक डिसऑर्डर ट्रीट करा, इंट्युबेट जर लागलं तर. व्हेंटिलेट नाही होते, यांच्यामध्ये काही पॅरामीटर्सचा इश्यू आहे तरच, अदरवाईज गरज नाही. ॲस्पिरेशन आणि ऑक्सिजनेशन. पीप लेस दॅन 10, कारण की इंट्राथोरॅसिक प्रेशर वाढतं, पुन्हा मग व्हिनस रिटर्न कमी होतो, ICP वाढतो. बार्बिच्युरेट्स प्रेफर्ड इफ स्टेबल आहे. तर हे सिडेशनसाठी चालू आहे. सिडेशनसाठी तुम्हाला हाय डोस द्यायची गरज नाही. तर सेरेब्रल प्रोटेक्शनसाठी बार्बिच्युरेट्स आर द गोल्ड स्टँडर्ड फॉर फोकल इस्किमिया आणि हायपोथर्मिया इज फॉर ग्लोबल इस्किमिया. परंतु हा कोमाबद्दल गोष्ट नाही चालू आहे, ही सेरेब्रल प्रोटेक्शनबद्दल चालू आहे फक्त. तर मेटाबॉलिझम सप्रेस होतं, मेम्ब्रेन स्टॅबिलाइज होते, फ्री रॅडिकल थांबतात, गाबा काम करतं. ICPसाठी खूप जास्त लागतो आणि BP फॉल होतो. सिमिलरली प्रोपोफॉलसाठी पण शॉर्ट टर्म कंट्रोल, कारण की लॉंग टर्मने इन्फ्युजन सिंड्रोम होणार, हाय डोसने पुन्हा पॅरामीटर स्टेबल नाही राहणार. म्हणून हे सेरेब्रल प्रोटेक्शनसाठी चालू आहे, ICPसाठी नाही चालू आहे. जर रिफ्रॅक्टरी असेल तर मग तुम्ही हाय डोस बार्बिच्युरेट आणि प्रोपोफॉल फॉर रिफ्रॅक्टरी देऊ शकता, अदरवाईज नाही. ठीक आहे, इथपर्यंत आलो. प्रोपोफॉल इंट्रॉप लेस दॅन 1 मॅक किंवा प्रेफर टिवा. फ्लुइड थेरपी युएलएमए ठेवायचा आहे. फ्लुइडबद्दल सलाईन बेटर. लॅक्टेटेड पण एका ठिकाणी नाही म्हटलं, कारण की स्लाइटली हायपो ऑस्मोलर आहे. तर हायपर ऑस्मोलरच द्या. हायपोटोनिकचा तर प्रश्नच नाही आहे. फ्लुइड रिस्ट्रिक्शन नाही आहे, परंतु फ्लुइड जास्त नाही द्यायचं आहे. फ्लुइड जास्त दिलं की ओव्हरलोड होईल. आणि कोलॉइड्स तर कुठेच नाही आहेत, त्याच्यामुळे दुसरीकडे कुठे असणार आहेत. प्रोफायलॅक्टिक तुम्ही अँटी इलेक्ट्रिक देऊ शकता. ट्रॉमामध्ये फक्त अर्ली सीजर्ससाठी द्यायचे आहे, कारण की SBH SAHमध्ये सीजर्स होतात. फेनिटॉईन हा ICPसाठी ड्रग ऑफ चॉईस म्हणतो आहे, पण ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीमध्ये काही डेटा नाही आहे.
की कुठलं द्यायचं आणि कुठलं लेव्होसिटरम बेटर एक आहे असं काही डोसेस नाही आहे त्यांचे. तर 15चा तुमचा लोडिंग डोस आहे, नंतर 1चा तुमचा मेंटेनन्स डोस आहे TID. आणि लेव्होटिरासिटाम काय त्याचे साईड इफेक्ट्स नाही आहे, प्रोफाईल सिम्पल आहे म्हणून लोक लेव्होटिरासिटाम देतात. नंतर हायपर ऑस्मोलर थेरपी. तर मॅनिटॉल आणि फ्रुसेमाइड मॅनिटॉल आणि फ्रुसेमाइडचा डोस सेम आहे, 0.25 to 1 ग्रॅम पर kg. 1 mg असेल ना. 20% आहे, ओव्हर 10 to 15 मिनिट्स. बोलस इज गुड, इन्फ्युजन लावायची गरज नाही आहे. हे TADS देतात, हे अप टू 2 मिलीग्रॅमपर्यंत जाऊ शकतात. आपण ड्युरा ओपन करण्यापूर्वी देतो आणि ड्युरा ओपन झाल्यावर पण देतो. 15 ते 20 मिनटात काम करतो तो. फास्ट आहे, 20 मिनटात काम करतो. अच्छा, याने सगळ्यांबद्दलच म्हटलेलं आहे. तर फ्लुइड हायपर ऑस्मोलर थेरपीमुळे हायपर ऑस्मोलर सगळ्यांनी ऑस्मॉसिस होणार, ब्लड व्हॉल्यूम वाढणार, व्हॉल्यूम वाढण्याने BP वाढणार, परफ्युजन वाढणार, कन्स्ट्रिक्शन होणार. कन्स्ट्रिक्शनमुळे मग ब्रेनचा व्हॉल्यूम कमी होणार, ICP कमी होणार. तर वॅसोकन्स्ट्रिक्शन इन रिस्पॉन्स टू इन्क्रीज्ड ब्लड फ्लो, दॅट इज द ये. सलाईन 3%, 20 to 40 ml पर आवर. हे नॉट फॉर हायपोनेट्रेमियासाठी नाही चालू आहे. याचा फायदा काय आहे हायपरटोनिक सलाईनचा, की इलेक्ट्रोलाइट डिस्टर्बन्सेस होत नाही, डायुरेसिस होत नाही. प्रॉब्लेम आहे की जर त्याला सोडियम लेवल आधी चेक करायच्या, हायपो ऑस्मोलर असेल आणि तुम्ही हायपर ऑस्मोलर थेरपी दिली तर इक्विलिब्रियम व्हायला वेळ लागतो. आणखी ब्रेनमधलं जर बाहेर आलं तर मग डायरेक्ट डिमायलिनेट होतो आणि रिबाउंड इन्क्रीज होतो ICPचा, तो सगळीकडेच होणार आहे. आणि सेंट्रल लाईनने द्यायचं आहे हायपरटोनिक असल्यामुळे. इनसफिशियंट इव्हिडन्स की दोघांपैकी चांगलं काय आहे. आणि इफेक्टचा पण आहे की हायपर ऑस्मोलर थेरपीचा काही फरक पडतो का. फक्त पीडियाट्रिकमध्ये त्याने मॅनिटॉल मेन्शन नाही केलं आहे, हायपरटोनिक सलाईन केलं आहे. आणि तो पण डोस थोडा जास्त सांगितला आहे, 2 to 5 ml per kg ओव्हर 10 to 20 मिनिट्स. हे हायपोनेट्रेमियाच्या चॅप्टरमधून आहे. तर दिस इज इन जनरल, दिस इज नॉट रिगार्डिंग टू ब्रेन. ॲनेस्थेशिया फिटनेस इज 130 अबोव. 130च्या खाली तुम्ही ॲनेस्थेशिया नाही देऊ शकत, कारण की ॲजिटेशन होतं, कन्फ्युजन होतं. पेशंट ऑलरेडी डिप्रेस्ड आहे तर मॅक कमी लागायला लागतो, तो फायदा आहे. बट ते इंडिकेट करतं की पेशंट डिप्रेस्ड आहे आणि पोस्ट ऑफ रिकव्हरी नाही होणार त्याची. तर 130पर्यंत खेचून आणा काहीतरी करून सोडियम. तर इमर्जन्सी आहे तर तुम्ही 3% देऊ शकता, 100 ml ओव्हर 10 to 15 मिनिट्स. 100 झाला म्हणजे 1.5ने झाला. इथे तो पीडियाट्रिकसाठी 2 to 5 ml म्हणतो आहे, बट दॅट देर इज मार्जिन आहे. तुम्ही 3दा देऊ शकता, अप टू 3 टोटल डोसेस, परंतु प्रत्येकदा देऊन तुम्हाला सोडियम लेवल मोजायची आहे. इम्प्रूव्हमेंट झाल्यावर बंद करा आणि पहिल्या 24 तासात 8 ml पर्यंत 8 मिली इक्वॅलंटच करा. तुम्हाला नॉट मोर दॅन 1 मिली इक्वॅलंट इन्क्रीज इन NR अँड नॉट मोर दॅन 12 मिली इक्वॅलंट इन्क्रीज इन 24 hour. 1 तासाला एकापेक्षा जास्त नाही आणि 24 तासाला 12पेक्षा जास्त सोडियम करेक्ट नाही करायचं आहे. मॅनिटॉलने रिबाउंड होतो, याच्याने रिबाउंड इन्क्रीज होत नाही कारण की टेम्पररी इफेक्ट आहे म्हणून. मग तुम्हाला रेज्ड ICPसाठी हवं तर मग CSF ड्रेन करा. इमर्जन्सी असेल तर व्हेंट्रिक्युलोस्टोमी करू शकता किंवा लंबार ड्रेन करू शकता. व्हेंट्रिक्युलोस्टोमी तुम्ही किंवा लंबार ड्रेन बेडसाईड करू शकता. याची फक्त बॅग कॅरी करताना बघायला लागेल पेशंटला, नाही तर ते हिमोरेज होतो. याचंही तुम्हाला इंट्रॉप करतात लोक, परंतु बंद केले त्यांनी. मग ड्युरा क्लोज झाल्यावर क्लोज करतात, ती सिस्टीम आता बंद आहे. नंतर आपल्यामध्ये CPP इज MAP मायनस ICP मायनस हे काय म्हणतात त्याला JVP. तर व्हीनस आउटफ्लो राहिला पाहिजे, न्यूट्रल हेड पोझिशन ठेवायची, काही किंक नसायला हवं आणि काही टाय ऑब्स्ट्रक्ट करायला नसायला हवा. 15 ते 30% रेकमेंडेड आहे. वल्सलवा कुठलेही नसले पाहिजे
म्हणजे सक्शनिंगमध्ये पण वलसलवा होईल, साईडवेज नाही पाहिजे, ॲबडॉमिनल डिकम्प्रेस करावं लागलं तर. हायपर व्हेंटिलेशन ब्रीफली, नॉट प्रोलॉंग. इंट्रॉप करू शकता थोडंसं लागलं तर, इम्पेंडिंग हर्निएशन आहे तर, अदरवाईज नाही. प्रोलॉंग नाही, कारण की तसंही 6 तासात तो परत येतो आणि तुम्ही जास्त खाली केलं की स्वतः काय म्हणतात हायपोकार्बियामुळे वॅसोकन्स्ट्रिक्शन होतं आणि मग इस्केमिया होतो, त्याचा काही फायदा होत नाही. तर प्रोलॉंग करायचं नाही आहे, 30च्या खाली तर न्यायचंच नाही. 25च्या खाली नेल्यावर काय ओडीसी पण लेफ्टला शिफ्ट होते, 5 तासात रिव्हर्स होऊन जातो. माइल्डपर्यंत ठेवू शकता तुम्ही, नॉट मोर दॅन दॅट. मॅप सफिशियंट ठेवा, कारण की ICP तर तुम्हाला मोजता येत नाही, तर मॅप जसं आपण डिस्कस केला 100 आणि 110 असायला हवा, किंवा विदिन 10% ऑफ अवेक असायला हवा. मॅपसाठी तुम्ही युओलेमिया ठेवा किंवा प्रेशर द्या, वॉट एव्हर डू, कीप इट अबाव. ट्रीटमेंट ऑफ द कॉज इज मोस्ट डेफिनेटिव्ह. स्टिरॉइड्स हेड इंजुरीमध्ये कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, अदरवाईज ब्रेन प्रोटेक्शनसाठी चांगले आहेत. स्टिरॉइड्समुळे इडेमा होता, मेमरीन स्टॅबिलाईज होते, CSF प्रोडक्शन कमी होतं, ब्रेन पण इलास्टिक होतो, फ्री रॅडिकल प्रोडक्शन कमी होतं. इफेक्ट यायला 48 तास लागतात, म्हणून 2 ते 3 दिवसापूर्वी चालू करावं लागतं. हे इन जनरल ब्रेनसाठी चालू आहे, आणि हेड इंजुरीत तर द्यायचंच नाही आहे. स्टिरॉइड्स फक्त रिफ्रॅक्टरी ICPमध्ये द्यायचं म्हणतो आहे तो. अच्छा, ओके. इन जनरल पण का? मला वाटलं प्रोटेक्टिव्ह आहे, देऊ शकतो. नाही, तसं काही नाही म्हटलं त्याने, फक्त रिफ्रॅक्टरी ICPमध्येच द्यायचे. हायपोथर्मिया इथे त्याने म्हटलं आहे की 35च्या खाली ठेवा, पण रूटीन रेकमेंडेशन नाही आहे. इन जनरल ब्रेनबद्दलची गोष्ट चालू आहे, कारण की हायपोथर्मियाचे स्वतःचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. तिथे त्याने म्हटलं ब्रेन इंजुरीत तुम्ही 36 to 38च ठेवा, कारण की इनिशियली खूप त्रास होतो, शिवरिंग वगैरे होईल त्याच्यामुळे. तर त्याने प्रोफायलॅक्टिक हायपोथर्मियाचा रोल उडवूनच टाकला आहे. तर ब्रेन इंजुरीत काही रोल नाही आहे. इतर ठिकाणी तुम्ही माइल्ड ठेवू शकता. डीप जो आहे तो कार्डियाक अरेस्टसाठी करावा लागतो, तो तुम्हाला मग 1 दिवस मेंटेन ठेवून मग 1 दिवसाने वॉर्मिंग करावं लागतं, पण त्याच्यातही ॲज फार ॲज आय रिमेंबर इतक्या डीपपर्यंत नाही मेन्शन केलेलं आहे ACLSमध्ये. तर प्रोफायलॅक्टिक किंवा थेरापेटिक करू शकतो, कारण की ब्रेनचं मेटाबॉलिझम चांगलंच कमी होतं. तर 2 प्रकारच्या फंक्शनल नीड आहेत बॉडीच्या, ब्रेनच्या. 60% जे आहे ते ॲक्शन पोटेन्शियल आणि न्यूरोट्रान्समिशनसाठी लागतं. तर ॲनास्थेटिक एजंट जे काही येईल IV किंवा वोलेशनल, हे त्या 60%ला कमी करतात. उरलेले 40% ते बेसिक लाईफ जगण्याकरता आहेत, न्यूरोनल इंटेग्रिटी आणि इंटरनल होमिओस्टॅसिस. ते फक्त हायपोथर्मियाने कमी होतं. ॲनास्थेटिक एजंट्सचा त्याच्यावर काही इफेक्ट नाही आहे. तर माइल्ड हायपोथर्मिया इज रेकमेंडेड फॉर रूटीन. दिस इज फॉर ब्रेन सर्जरी, दिस इज नॉट फॉर टोटल ट्रॉमॅटिक ब्रेन. ट्रॉमॅटिक ब्रेनमध्ये काही करूच नका म्हणतो प्रोफायलॅक्टिक हायपोथर्मिया. तिथे बाकी काही करून जाण्यात सेकंडरी इंजुरीचा चान्स जास्त आहे, त्याच्यामुळे मला वाटतं ही इज अवॉइडिंग एनी काइंड ऑफ हायपरथर्मियाचा तर प्रश्नच नाही. आणि अर्ली इन्स्टिट्यूट करा इन न्यूरो प्रोटेक्शनसाठी. तर तिथे करूच नका म्हटलं, इथे अर्ली करा आणि माइल्ड करा. डिसॲडव्हान्टेज इन जनरल मग आहेत, मेटाबॉलिझम कमी होतो, कोॲग्युलोपॅथी होते, ॲरेनिया होतो, इम्युनोसप्रेशन होतं, ब्लिडिंग वाढणार, जे काही आहे ॲसिडॉसिस होणार, 1000 गोष्टी. रिफ्रॅक्टरी होतं आहे, मग काहीच काम नाही करत, तर मग आपण बघितलं हायडोस बार्बी किंवा प्रोपोफॉल देऊ शकतो इन ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी. आणि हा इन जनरल ICPसाठी म्हटलेला आहे. तर डायहायड्रो अर्गोटामाइन देऊ शकतो, हा प्री कॅपिलरी वॅसोकन्स्ट्रिक्टर आहे. तर रिफ्रॅक्टरीमध्ये तुम्ही काहीही करू शकता, बट अदरवाईज दिस इज अबाउट ब्रेन ट्रॉमा. ब्रेन ट्रॉमा फाउंडेशनचे आहेत हे. तर रिफ्रॅक्टरी हायपरटेन्शनसाठी मग तुम्ही हा हाय डोस हे आहे, बार्बिच्युरेट आहे. आपण नॉर्मल 5 डोस आहे तो 10 to 15, आणि ॲग्रेसिव्ह हायपरटेन्शन, हायपर व्हेंटिलेशन, क्रेनिएक्टमी आणि लोबेक्टमी
हे एकदमच सिव्हिअर रिफ्रॅक्टरीसाठी आहे. ट्रॉमॅटिकसाठी त्याने म्हटलं की एलिव्हेटेड रिफ्रॅक्टरी असेल तर हाय डोस आणि प्रोपोफॉल द्या, परंतु याच्यातही हायपर व्हेंटिलेशन नाही बोलला आहे तो, कारण की आपल्याला माहिती 25च्या खाली गेलं की इस्केमिया होतं. मग ॲनेस्थेशिया फॉर रेज्ड ICP, तेच परफ्युजन प्रेशर, लूज ब्रेन ठेवायचं आहे. IPPV टू कंट्रोल PCO2, ऑक्सिजन व्यवस्थित ठेवायचा आहे. कंटिन्यू करायचं आहे. अँटी इपिलेप्टिक, डिहायड्रेशन, डिसइलेक्ट्रोमेटिमिया नाही व्हायला पाहिजे. स्टेरॉइड जर चालू आहे तर चालू ठेवा. IV फ्लुइड्स <30, एडेमा प्रिव्हेंट करायचा आहे. स्मूथ इंडक्शन व्हायला पाहिजे, मग रिस्पॉन्स प्रिव्हेंट करा. माइल्ड हायपोकॅपनिया, पीप <10, निगेटिव्ह इफेक्ट होतो. नंतर हे पोझिशनल गोष्ट आपण डिस्कस केली. नायट्रस तर नाहीच द्यायचं आहे. TY इज बेटर रादर दॅन व्होलाटाईल किंवा <1. CPP 60 to 70, मॅप अबव 100 and 110 येतात. इंट्रॉप कमी द्यायचा आहे का, असं तर काही म्हटलेलं नाही बाबा कुठे. अराउंड ±20%, 10% ऑफ 10% आहे, 20 पण नाही, 10% आहे. हायपोटोनिक नाही, RL पण अवॉइड करा. हायपरटोनिक इज बेटर ICPसाठी. मॉडरेट हायपोथर्मिया इज गुड, 35 डिग्री सेल्सिअस. हे इंट्रॉपच्या गोष्टी चालू आहे. इंट्रॉप फॉर रेज्ड ICP, नॉट ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरी. एक्स्टुबेट, फुली अवेक, परंतु रिस्पॉन्स तुम्हाला बघायला लागेल. आणि ॲस्पिरेशनची रिस्क दोघी वे करून डीप केलेलं चांगलं आहे. वी हॅव टू वे द रिस्क. इन जनरल सेरेब्रल प्रोटेक्शनसाठी, सेरेब्रल प्रोटेक्शन म्हणजे इस्केमियापासून प्रोटेक्ट करायचं आहे, जेणेकरून त्याला इंजुरी नाही होणार. आणि रिपरफ्युजन इंजुरी पण होते ट्रान्झिएंट एम्बोलिसच्या नंतर, किंवा परमनंट एंड वेसल ऑक्लुजन झालं आहे त्याच्यानंतर तुम्ही ते रिलीव्ह केलं तर. कार्डियाक अरेस्टनंतर रिपरफ्युजन इंजुरी होते जर तो ROSC झाला तर. नंतर इस्केमिक इव्हेंट्स कुठले कुठले असू शकतात, तर अँटिसिपेटेड आहे, अनअँटिसिपेटेड आहे. अनअँटिसिपेटेड आपले कार्डियाक अरेस्ट, स्ट्रोक जे काही आहे. अँटिसिपेटेड क्लिपिंग करता तुम्ही बिफोर ती क्लिप ॲन्युरिझम क्लिप करण्यापूर्वी. आणि एंड आर्टरीसाठी पण तुम्ही क्लॅम्प करता. CPPसाठी क्लॅम्प करता. हायपोथर्मिया आपण बघितला, परफ्युजन प्रेशर्स आपण बघितले, CO2 लेवल्स बघितल्या. हायपर व्हेंटिलेशन ओनली इन प्रेझेन्स ऑफ सेरेब्रल हर्निएशन, प्रोफायलॅक्टिक करायचंच नाही आहे. ग्लायसेमिक टाईट नको, स्पेसिफिक रेकमेंडेशन नाही आहे, <200. सीजर प्रोफायलॅक्सिस पण आपण बघितलं की काहीही झालं ब्रेनमध्ये तर इरिटेशनमुळे सीजर्स होतात. सीजर्समुळे मग पुन्हा मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी वाढते, ICP वाढतो. तर इन जनरल ब्रेन इंजुरीमध्ये त्याने इन जनरल ICPसाठी त्याने इथे लिव्हेटिरासिटाम म्हटलेलं आहे. ट्रॉमॅटिकमध्ये देर इज नो प्रूफ की फेनिटॉइन बेटर आहे का काय. आणि रुटीन प्रोफायलॅक्सिस नाही म्हणतो तो, तर यांचे प्रोफाईल चांगलं आहे त्याच्यामुळे देऊ शकतात. तर रुटीन रेकमेंडेशन नाही आहे इन जनरल, पण ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीमध्ये अर्लीसाठी देऊ शकता, लेटसाठी नाही. प्रोफायलॅक्टिकली TBI आणि SAH, तेच पॉईंट आला. पुन्हा 100 आणि 110च्या फिगर आल्यात दोन, किंवा 10% अवेकमध्ये, हे पण बघितलं. दिस इज ऑल्सो वी आर डन. ओके, तर सेरेब्रल ब्लड फ्लोची गोष्ट चालू आहे. 50 आहे, 20 व्हाईट मॅटरमध्ये, ग्रेमध्ये 70 आहे. दोघांचं ॲव्हरेज करून 45 होतं. जर 20च्या खाली गेलं, 50%च्या खाली, तर मग हायपॉक्सिया आणि इस्केमिया चालू होतो. तर CBFला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे ICP, त्याच्यामुळे CBF मेंटेन ठेवायला लागतो. ऑटो रेग्युलेशन आहे, परंतु ते 50 ते 150च्या मधात आहे. आणि इंजर्ड ब्रेन किंवा डिसीज ब्रेन ऑटो रेग्युलेट करत नाही, त्याच्यामुळे आणखी प्रॉब्लेम होतो. मग ते प्रेशर डिपेंडंट होऊन जातात. म्हणून आपल्याला क्रिटिकल प्रेशर आहे 70च्या वर नको, 60 ते 80 नाही, 70च्या वर नको आहे. 70 इज इथे याने एकाच पुस्तकात एकाच ठिकाणी दोनदा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहे. इथे CPP <70 बोलला, इथे क्रिटिकल 70 बोलला आहे. तर इट इज 60 to 70 वुड बी बेटर मला वाटते.
आणि मॅप मिनिमम 65, परंतु पुन्हा सिस्टॉलिक ब्लड प्रेशर शुड बी 100 आणि 110च्या फिगर त्याने दिलेले आहे रेज्ड ICPसाठी. त्या रेज्ड ICPसाठी या इन जनरल याच्यासाठी आहे, ब्लड फ्लोसाठी आहे, तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. परफ्युजन मेंटेन राहिलं पाहिजे. परफ्युजन नसेल मग ती विशियस सायकल चालून जाते, आपण आधी मेन्शन केलेली आहे. नंतर भरपूरदा न्यूरोसर्जरीजमध्ये ट्रायफेजिक रिस्पॉन्स होतो. आधी ADH कमी होतं, नंतर पुन्हा वाढतं, पुन्हा नंतर कमी होतं. ADH हा स्ट्रेस रिस्पॉन्ससारखा आहे, पोस्ट सर्जरी वाढतो, मग त्याच्यासोबत तो कॉर्टिकोस्टेरॉइड ACTH पण वाढवतो हायपोथॅलॅमसमधनं, तर ते दोघी तिकडनं निघतात, पिट्युटरीमधनं. त्याच्यामुळे ट्रायफेजिक रिस्पॉन्स होतो किंवा ती वरखाली आहे, कधी होईल नाही होईल, तर इट इज नॉट ॲब्सोल्यूट. मग त्याच्यानुसार तुमचं युरिन आउटपुट आणि सोडियमच्या लेवल चेंज होतील. तर इवन एका तासाकरता तरी तुमचं BP पडला तरी खूप ब्रेन इंजुरी होण्याचा चान्स असतो, म्हणून BP वर विशेष लक्ष द्यायचं आहे. इन्व्हेजिव्ह आर्ट लाईन गॅस, सेंट्रल लाईन गॅस, ICP मॉनिटरिंग करा. आयसोफ्लोरेन इज ऑफ चॉईस म्हणतोय तो, सगळेच कमी करतात पण आयसो इज बेटर. आणि मोर दॅन 1 मॅक नको आहे, कारण की व्हॅझोडायलेट झाल्यामुळे मग ICP वाढतो, कपलिंग होत नाही. नायट्रस तर नोच आहे. ऑक्सिजनेशन पाहिजे, हायपॉक्सिमिया नको, आणि लो नॉर्मल ठेवू शकतो किंवा माइल्ड ठेवू शकतो. हायपरऑस्मोलर थेरपी आपण बघितली, फ्लुइड थेरपी पण आपण बघितली. 0.9 इज फ्लुइड ऑफ चॉईस. तर कारण की RL पण माइल्डली हायपोऑस्मोटिक आहे, म्हणून हे ट्रॉमॅटिक ब्रेन इंजुरीज चालू आहे. प्रेडिक्टर्स ऑफ हेड इंजुरीचा आउटकम, हेड इंजुरीचा आउटकम प्रिडिक्शन इज टोटली बेस्ड ऑन ICP, दुसरा काही स्केल नाही आहे. मग सिटीच्या ICP स्केल्स आहेत मार्शल आणि रॉटरडॅम, नंतर एज आणि GCS प्रिऑप, GCS प्लस प्युपिल, आणि BPमुळे ICP. तर मॅप, ICP, एज एक स्ट्रायकिंग फीचर वाटलं मला, एज कुठून आलं. नंतर सिटीच्या स्केल GCS प्लस प्युपिल. तर एक हायपोथेटिकल प्रश्न विचारला आहे त्याने की ऑर्थो इंजुरी पण आहे, लिव्हर लॅसरेशन पण आहे आणि ब्रेन इंजुरी पण आहे, पहिल्यांदा काय ट्रीट कराल. तर ऑर्थोसाठी तो म्हणतो क्वेश्चनेबल आहे कधी करायचं, कॉन्ट्रोवर्शियल आहे नॉन लाईफ थ्रेटनिंगसाठी. पण लाईफ थ्रेटनिंग असेल तर पहिल्यांदा ब्रेन, त्याच्यानंतर मग लिव्हर. सेम सेटिंगमध्ये करायचं आहे, परंतु क्रेनियलला प्रायोरिटी द्या, कारण की सेकंडरी इंजुरीचे चान्सेस तिथे जास्त आहे. नंतर कारण की काय आहे की इथे ICP जर कंट्रोल नाही झाला तर त्या ऑर्थोच्या नादात ब्रेन चालला जाईल, आणि ICP विदिन फर्स्ट 24 to 80 hours खूप सेन्सिटिव्ह आहे, परमनंट इरिव्हर्सिबल डॅमेज होऊन जातो. ॲडव्हान्स्ड मॉनिटरिंग करा, इंट्राक्रेनियल प्रेशर, जुगुलर व्हिनस सॅच्युरेशन, ब्रेन टिश्यू टेन्शन, नंतर सेरेब्रल मायक्रोडायलिसिस असेल, USG असेल, इलेक्ट्रोफिजिओलॉजिकल म्हणजे EEG, नियर इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, आणि ब्रेन टेम्परेचर. तर सिव्हिॲरिटीनुसार आउटकम आहे. GCS 13 to 15 असेल तर तुम्ही रूल आउट करा आणि त्याच्या इन्व्हेस्टिगेट करा, सोडून द्या त्याला. मॉडरेटला फ्रिक्वेंटली चेक करा, रिपीटेडली करत राहा. सिव्हिअरमध्ये तर तुम्हाला इंट्युबेट करायचंच आहे, हायपर व्हेंटिलेट नाही करायचं आहे फर्स्ट 24 hourने, जास्त निगेटिव्ह होतं. आणि हायपरऑस्मोलर थेरपी पूर्ण ICPचं ते चालू करायचं. मग इफेक्ट्स ऑफ रेज्ड ICP विचारलं आहे, कुशिंग ट्रायड्स होतो, व्हेंट्रिक्युलर डिसॅरिथमिया होतो, ECGमध्ये आपण हे बघितलं आहे. नंतर ICP कमी करायचा आहे, CPP वाढवायचा आहे. नुसतं ICD 20च्या वर गेलं 10 मिनटासाठी तरी पुअर आउटकम येतो, व्हेरी सेन्सिटिव्ह आहे. आणि इवन 24 तासात हायपोटेन्शन झालं तरी इट्स बॅड. आणि मेन काय आहे की ट्रॉमॅटाइज ब्रेन आणि इंजर्ड ब्रेन, डिसीज ब्रेन तो ऑटो रेग्युलेट करत नाही. तर
8च्या खाली इंट्युबेशन हवं आहे. नंतर थेरापेटिक हायपर व्हेंटिलेशन नका करू म्हणतो, लोअर लेवलला करून ठेवा. याच्याबद्दल आपलं ऑलरेडी डिस्कशन झालं. 70च्या वर नको, 60 ते 70 हवं आहे. फ्लुइड्स द्या, मग प्रेशर्स द्या. डायलेटरचा प्रश्नच नाही. ऑस्मोटिक डाययुरेसिसबद्दल पण आपलं झालं. न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर नका देऊ म्हणतो, कारण की तुमचं सीजर ॲक्टिव्हिटी मास्क होईल, तुम्हाला एक्झामिनेशन साईन सिम्पटम्स कळणार नाही. नंतर डिटोरिएशनचे साईन कळणार नाही, व्हेंटिलेशनची गरज पडेल, प्रेशर सोर्स होतील, थ्रोम्बोएम्बोलिझम होईल. तर गरज नसेल तर न्यूरोमस्क्युलर ब्लॉकरचा काही प्रश्न नाही आहे. अँटीकोॲग्युलंट्स बघून, कारण की ऑलरेडी ब्रेनला इंजुरी झाली आहे, ते ब्लिडिंग वाढवेल. आणि रेफ्रॅक्टरीसाठी मग तुम्ही किंवा अनकंट्रोल्ड सीजरसाठी तुम्ही मग बार्बिच्युरेट देऊ शकता, हाय डोस विथ EEG मॉनिटरिंग. CSF ड्रेनेज युजली तो नाही म्हणतो, इन्फेक्शनचे चान्सेस आहेत त्याच्याकरता. आणि मग काहीच नाही झालं तर मग डीप कंप्रेशन क्रेनिएक्टमी करावं लागेल, लास्ट ऑप्शन. मग इंडिकेशन्स फॉर सर्जरी कुठलंही बघा तुम्ही. ICP वाढला अनकंट्रोलेबल, मास इफेक्ट आहे मोर दॅन 5 mm शिफ्ट, किंवा लार्ज ब्लीड आहे, ब्रेनस्टेम हर्निएशन आहे, किंवा GCS मोर दॅन 2 पॉईंट वर्सनिंग होतं आहे, किंवा प्युपिल झालं आहे. तर हे इन जनरल आहेच. आणि मग ते बाकीचे ॲड केले त्याने की EDH मोर दॅन 15, SDH मोर दॅन 10, शिफ्ट मोर दॅन 5, पेनिट्रेटिंग इंजुरी, स्कलचा फ्रॅक्चर, डिप्रेस फ्रॅक्चर, ड्युरा ब्रीच, पोस्टिरियर फोसाचे तर आहेच आहेत. फक्त डिफ्यूज ॲक्झॉनल इंजुरीला, जी फक्त MRIवर होते, CTवर दिसत पण नाही, त्याच्याकरता फक्त मॉनिटरिंग करा, सर्जरीची गरज नाही. त्याला काय करणार आहे, तो फिजिओलॉजिकल इंजुरी झाली त्याला काही करू शकत नाही. पोस्ट ऑप एक्स्ट्युबेट करू शकता का? जर फक्त ADH एक्स्ट्युबेट केला आहे, प्री ऑप चांगला आहे तर करू शकतो. परंतु पीक ब्रेन एडेमा डे 1 डे 2ला राहतो, त्याच्यामुळे बेटर तुम्ही व्हेंटिलेट करा थोडं आणि मेंटेन करा CO2 आणि O2. मेकॅनिकल प्रोफायलॅक्सिस सगळ्यांना द्यायचाच आहे. हिपॅरिन LMWH मुश्किल आहे, त्याला वे करावं लागेल तुम्हाला की पुन्हा हिमॅटोमा होऊन जाईल. प्रोफायलॅक्टिक फेनिटॉइन और कार्बामाझेपिन फॉर अर्ली सीजर्स, स्टॉप्ड आफ्टर 7 days, नॉट रेकमेंडेड फॉर लेट. मग पुन्हा हे रेकमेंडेशन आहेत, हे आपण मोस्टली बघितले आहेत. BP, O2, CO2, सॅच्युरेशन्स, CPP, हायपर व्हेंटिलेशन, नो स्टेरॉइड्स, बोलस इज ॲज गुड ॲज इन्फ्युजन ऑफ मॅनिटॉल. नंतर त्याच्यात ऑस्मोलॅरिटी किती हवी, बार्बिच्युरेट आणि प्रोपोफॉल इन रिफ्रॅक्टरी हाय डोस. नंतर अँटी सीजर फॉर अर्ली सीजर्स फॉर नॉट लेट, नो हायपोथर्मिया, नो प्रोफायलॅक्टिक हायपोथर्मिया, कॅलरी रिप्लेसमेंट बाय 7th day. 5 दिवसापर्यंत काही द्यायची गरज नाही, 5व्या दिवशी 5D चालू करा, DNS चालू करा. डिकम्प्रेशन जर लार्ज असेल तर EVD कंटिन्युअसली ठेवा, इंटरमिटंट नका ठेवू, पुन्हा ICPचे फ्लक्च्युएशन होतील, विसरून झालं तर वाढेल. ट्रकिओस्टोमी जर एक्सपेक्टेड असेल, जास्त मेकॅनिकल व्हेंटिलेशन तर करू शकता. वॅप प्रिव्हेंट करायला विनाकारण ते आयोडीनची गार्गल करत नका बसू, असं म्हणतो. त्याच्याने काही ARDS वाढतो असं काही, सॉरी, त्यात केल्याने उलट ARDS वाढतो आहे असं म्हणतो तो. कॅथेटर्स इम्प्रेग्नेटेड ठेवा, सेरेब्रल मॉनिटरिंग ठेवा, ॲडव्हान्स ज्युग्युलर बल्ब. पिडियाट्रिकमध्ये ICP आणि न्यूरोमॉनिटरिंग दोघीची मॉनिटरिंग करा म्हणतो तो. ICPचं वेगळं आणि ब्रेनचं पण वेगळं, ब्रेनचं ऑक्सिजन टेन्शन. CPP मिनिमम 40. आता पिडियाट्रिकसाठी थ्रेशोल्ड कमी आहे की काय? ICP लेस दॅन 20. मॅनिटॉलचं बोललं आहे पिडियाट्रिकमध्ये, सलाईन नाही बोलला आहे, आय डोंट नो काय रिझन आहे. नंतर बाकी गोष्टी सेम आहेत, न्यूट्रिशन असेल, व्हेंटिलेशन, CSF ड्रेन, हायपोनॅट्रिमिया किंवा बाकीच्या गोष्टी.